नमस्कार, आपण सर्वांचे स्वागत आहे ममताज खानदेश किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत बीटरूट टिक्की। ही हेल्दी टिक्की आहे आणि लवकरात लवकर बनवून होते। इथे मी 2 बीटरूट घेतले आहे। त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून सोलून घ्यायचे, त्यांना बारीक ग्रेट करून घ्यायचे आणि त्यात एक उकडलेला बटाटा मॅश करून टाकायचा। अद्रक लसूण पेस्ट टाकायची 1 चमचा। नंतर 2-3 हिरवी मिरची बारीक कापून घ्यायची, त्या टाकायच्या। अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं, अर्धा चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा। हे मिश्रण चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपले मिश्रण रेडी आहे टिक्की बनवण्यासाठी। टिक्की बनवण्यासाठी आधी त्या मिश्रणाचा गोळा बनवून घ्यायचा आणि त्याला थोडा प्रेस करायचा। त्या टिक्कीला गोलाकार आकार येईल यासाठी त्याला पूर्ण बाजूने सेट करून घ्यायचा आणि त्या टिक्कीला नंतर रव्यामध्ये कोट करायचं व्यवस्थित चारी बाजूने। आणि आपली टिक्की आता रेडी आहे शालो फ्राय करायसाठी। आता बाकीच्या उरलेल्या मिश्रणाचे पण व्यवस्थित तसेच टिक्की बनवून घ्यायचे। आपल्या टिक्कीज बनवून रेडी आहे। चला तर मग आता आपण त्यांना शालो फ्राय करून घेऊया। त्यासाठी एक तवा गरम करून घ्यायचा। लो फ्लेमवर तव्यावर तेल टाकून त्या तेलाला व्यवस्थित तव्यावर स्प्रेड करून घ्यायचं। आता आपण टिक्की तव्यावर टाकून घेऊ आणि 5 ते 7 मिनिटसाठी लो फ्लेमवर एका बाजूने त्यांना शालो फ्राय होऊ देऊ। आता 5 ते 7 मिनिट झाले आहे। त्या टिक्कीजला आपण उलटून घेऊया। बघा, त्या एका बाजूने क्रिस्पी झालेले आहे। आता तसंच त्यांना दुसऱ्या बाजूने पण 5 ते 7 मिनिटासाठी शालो फ्राय होऊ देऊ। एकदा परत त्यांना उलटून 5 ते 7 मिनिटांसाठी शालो फ्राय करून घ्यायच्यात। आपल्या टिक्कीज आता रेडी आहे आणि बघा तर किती क्रिस्पी दिसत आहे त्या। चला तर आपण त्यांना आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सर्व करूया। आता आपल्या बीटरूट टिक्कीज रेडी आहे। तुम्ही तुमच्या आवडत्या डिप सोबत खाऊ शकता। जर तुम्हाला रेसिपी आवडली असणार तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज शेअर करा। थँक यू।